तर खरातच्या या काळ्या कारनाम्यांचे राज्याच्या विधिमंडळात जोरदार पडसाद उमटतायत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सविस्तर निवेदन दिलं। यावेळी विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती करत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्नही केला। नेमकं काय घडलं बघूया हा स्पेशल रिपोर्ट। विकृत कॅप्टन म्हणजेच भोंदू मांत्रिक अशोक खरातचं प्रकरण जेव्हापासून उजेडात आलंय तेव्हापासून अनेक नेत्यांची झोप नक्कीच उडाली असणार। कारण कुणी अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावली, कुणी त्याच्या डोक्यावर छत्री धरली, तर कुणी त्याच्या पाया पडले। काहींनी त्याच्याकडून सत्कार करून घेतला, तर कुणी त्याचा सत्कार केला। ही तर प्रातिनिधिक उदाहरणं झाली। प्रत्यक्षात कोणकोणते नेते या भोंदू मांत्रिकाच्या भक्तांच्या यादीत सामील होते हा संशोधनाचा विषय झालाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज अशोक खरात प्रकरणावर सविस्तर निवेदन दिलं। आरोपी अशोक खरात याने माहे फेब्रुवारी 2020 ते दिनांक 18/3/2026 रोजीच्या दरम्यान ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी महिलेस बोलवून ती एकांतात कार्यालयात असताना 30 तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीचे नावाखाली वेळोवेळी फिर्यादी यांच्याशी शारीरिक संबंध केले। यातून फिर्यादी यांना दिवस गेल्याने अशोक खरात यांनी गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला। ज्या नेत्यांचे भोंदू मांत्रिक अशोक खरात सोबत फोटो समोर आले त्यांची चौकशी करणार का, असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी विचारला। राजकारणातल्या काही माणसांची नावं अध्यक्षमध्ये समोर आलेत, फोटो समोर आलेत। आपलं महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी महाराष्ट्र राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं हे राज्य आहे। तुम्ही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदे करतो, अशा वेळेला जे कोणी याच्यामध्ये आहेत ते सुद्धा याच्यामध्ये गुंतलेले आहेत, त्यांची आपण चौकशी करणार का? भास्कर जाधवांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलंय ऐकूया। नुसता कोणाचा फोटो कोणासोबत आहे यावरनं त्याला आरोपी करता येणार नाही, पण आता आपण डिलीटेड डेटा पण या ठिकाणी संपूर्ण काढतोय। त्यामुळे डिलीटेड डेटामध्ये कोणाचा संपर्क होता का, कोणी व्यवहार केला आहे का, कोणी मेसेजेस केले आहे का, या गोष्टीत जो कोणी असेल त्या प्रत्येकाची याच्यामध्ये चौकशी केली जाईल। त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही आपण पाठीमागे घालणार नाही। कोणी डायरेक्ट केली असेल, कोणी इनडायरेक्ट केली असेल, कुठली मदत असेल तरी तो धडा आपण शिकू। तिकडे विधान परिषदेत अशोक खरातचा उल्लेख वेगळ्याच संदर्भात झाला। राजकीय वैरी एकनाथ खडसेंच्या अनुपस्थितीबद्दल गिरीश महाजन यांनी प्रश्न उपस्थित केला। त्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी उत्तर देताना अशोक खरात प्रकरणाचा आधार घेतला। तुम्ही रोज लक्षवेध्या देतायत, लक्षवेध्या सुद्धा रोज असतात त्यांच्या, म्हणजे बघा काय याच्या मागचा हेतू काय तुम्ही बघितलं असेल। दररोज त्याची लक्षवेधी आहे, म्हणजे आजही लिहितील इथे पाडून देतील, तुम्ही येणार नाही। लोकांना काय तुम्हाला काही ब्लॅकमेल करायचं आहे का? लोकांना काय ब्लॅकमेल नाही, तुम्ही तुमचं नाव पण नाही त्याच्यामध्ये, असं नाही आहे। कसला खुलासा करताय सांगा। सभापती महोदय, त्यांचा फोन झाला, त्यांची तब्येत बरी नाही, अशक्तपणा आहे, काही लोकांनी त्यांच्यावर जादूटोणा केला काय हेचा शोध आम्ही लावतोय। म्हणजे सभागृहात चर्चेला हे अचानक आजारी का पडले अधिवेशनाच्या काळात त्यांनी असे प्रश्न विचारले होते की काही लोक अडचणीत येऊ शकतात, म्हणून कदाचित नाशिकच्या खरात बाबांकडे जाऊन त्यांनी जादूटोणा केला का याचा शोध आता SIT करते, त्याच्याकडे आम्ही अर्ज देणार आहे। भाजपचे आमदार पण सदैव विरोधकाच्या भूमिकेत असणारे सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्र्यांना न जुमानता अधिकाऱ्यांना देखील अशोक खरातच्याच पंक्तीत बसवलंय। आश्वासन इथं द्यायचं, आश्वासन समिती समोर अधिकारी मंत्र्यांना पटवतात, म्हणजे जसं अशोक थोरातच मंत्र्यांना फसवू शकतो असं नाही आहे। हे अधिकारी फसवतात आणि ते आश्वासन समितीकडे पत्र देतात की मी विधानसभेत दिलेलं आश्वासन हे मागे घेतोय, आणि हे जादूचं पाणी असंच लोकशाहीवर भारी झालं तर अध्यक्ष महाराज नक्की सांगतो की हे वाईट आहे। पण अध्यक्ष महाराज हे कामचोर असे जे अधिकारी आहेत अध्यक्ष महाराज, माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही हा निर्णय करू शकता। आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे बच्चू कडू अशोक खरातच्या पाया पडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय।
लाईक टू से मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही बीजेपी मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या शोधला साकडं होते. लाईक टू से मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही बीजेपी मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या शोधला साकडं होते. या व्हिडिओवर बच्चू कडूंना काय स्पष्टीकरण द्यायचंय ते त्यांच्याच तोंडून ऐकूया. भोंदू बाबाचा आम्ही निषेधच करतो, त्यांचं समर्थन कधीच करू शकत नाही. आणि कार्यकर्त्यांना आम्हाला मंदिरात नेलं, महादेवाचं मंदिर होतं, महादेवाच्या मंदिरात ते भोंदू बाबा तिथं होते, त्यांनी माझा सत्कार केला, फेटा बांधला. आणि काय म्हणतात त्याला, आता एक कोणताही वरिष्ठ माणूस आमच्या वयापेक्षा जास्त आहे तर ते आपली संस्कृती आहे, आपण पाया पडतोय, ते झुकून आपण असं फक्त त्याला एक काय म्हणते मान सन्मान म्हणून समाजाचं मन राखावं लागतं. कधी कधी आम्हाला माहीत असतं का हा बाबा कामाचा नाही, हे सगळं धोताण आहे, पण समाज मन नाराज झाला नाही पाहिजे म्हणून एक आम्हाला जपावं लागतं. उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेचा कालावधी संपत आला. आज निरोपाच्या भाषणात त्यांनी रेड्याच्या बळीचा उल्लेख करत ज्यांच्यावर निशाणा साधायचा आहे तो साधला. ज्ञानेश्वरांची आठवण आल्यानंतर एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वर महाराज कोणत्या शतकात होऊन गेले, 12व्या 13व्या. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेड्याकडनं वेद म्हणून घेतले होते. आता त्यापासून आतापर्यंत आपण या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात. हा कोणता महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे? सत्ताधारी असोत किंवा विरोधक, लहान नेता असो किंवा मोठा नेता, आमदार असोत किंवा खासदार, अशोक खरातच्या नादाला लागलेल्या नेत्यांनी काही गोष्टी अधोरेखित केल्या. एक, राजकारणातल्या असुरक्षिततेपोटी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, आणि दुसरी, राजकारणात यशस्वी होण्यासाठी ते जादू टोण्याचा आधार घेत असतील तर पुरोगामी महाराष्ट्र अंधश्रद्धेच्या दरीत जायला वेळ लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.